कदमांनी ज्या स्टेजवर जाऊन स्वतः बोलले की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर इकडचे वाघ आम्ही आहोत, आणि मग हे कुठेतरी त्यांना सिद्ध करून दाखवतो की इकडचे वाघ आम्ही आहोत आणि आम्ही जे म्हणू तेच होतं आणि त्या घडायला लागलेलं हे आपल्याला दिसतंय. म्हणून आता हे काही लपून राहिलेलं नाही. विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील किंवा काँग्रेसचे इतर सर्व नेतेगण, आणि त्याला सुद्धा राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाने दिलेली साथ, तर याचा परिणाम असा झाला की ते अपक्ष उमेदवार आज तुम्हाला पुढे जाताना दिसतोय. आता उभाटा गटाचा उमेदवार कुठे आहेत तर ते आता 3 नंबरवर आहेत. म्हणजे एकंदरीत आघाडी धर्माच्या ज्या इतर घटक पक्ष होते त्यांनी विशाल पाटलाचं काम केलंय हे निश्चित हे उघड झालेलं आहे. म्हणून त्याच्यावर आता पुन्हा काही चर्चा कराव्यात किंवा काय झालंय, जे झालंय ते सत्य आहे एवढं मात्र नक्की आहे. आणि एकंदरीत पाहिला तर बाकीचा जो निकाल आहे, आता तुम्हाला दोन ते 3 फेऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळीकडे निकाल पुन्हा खालीवर होताना दिसत आहेत. आणि मला वाटतं आता या 11-12च्या नंतर खऱ्या अर्थानं आघाडी कुणाला किती आहे, 2000, 3000, 4000 अशी जी आघाडी असते ती एवढी काही पुढे जाणारी नसते. तर म्हणून त्या 11-12च्या नंतर जे कुणाला 10,000, 15,000ची जी लीड मिळेल त्या लीडवर खऱ्या अर्थानं विजयाचा एक वहिवाट ज्याला म्हणतो ती दाखवलं जाईल असं एकंदरीत चित्र आहे.